ब्रह्मा विष्णू महेशांचा दत्त अवतार अत्री ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र चित्रकूटाजवळ पयस्विनी नदीच्या काठी त्यांनी आश्रम बांधला होता. त्यांनी कठोर तपश्चर्या केली, त्यामुळे त्यांना ब्रह्मतेज प्राप्त झाले. लोक कल्याणासाठी ते सतत प्रयत्न करीत असत, त्यामुळे सर्वांना ते प्रिय होते. कर्दम प्रजापतीने संतुष्ट होऊन आपली अनुसूया नावाची मुलगी त्यांना दिली. अनुसूया ही पतिव्रता होती. आपल्या पतीला परमेश्वर मानून ती पूजा करत होती. अत्री ऋषींच्या पूजेची सर्व तयारी तीच करत असे. घरात येणाऱ्या अतिथीचे मनोभावे स्वागत करीत असे. तिच्या पतिसेवेचा कीर्तिसुगंध सर्वत्र पसरलेला. इंद्रादी देवापर्यंत हा लौकिक पसरला. त्यांनी तिची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेशांना पृथ्वीवरील त्यांच्या आश्रमी पाठवले. तिघे देव स्वर्गाहून निघाले आणि अत्री ऋषीच्या आश्रमी आले. अत्री ऋषी नंदीवर स्नानासाठी गेले होते. अनुसूयेने तिन्ही अतिथीचे स्वागत केले. त्यांना बसवयास आसने दिली. तिघांनी अनुसूयेला सांगितले, आम्हास खूप भूक लागली आहे, ताबडतोब भोजन द्या. पण आमची एक इच्छा आहे, ती जर पूर्ण झाली तरच आम्ही भोजन करणार. अनुसूयेने त्यांना हात जोडले आणि कोणती इच्छा आहे म्हणून विचारले. त्यावेळी ते म्हणाले, विवस्त्र स्थितीत भोजन वाढावे. हे उद्गार ऐकून अनुसूया प्रारंभी घाबरली. तिने पतीची प्रार्थना केली, देवांना नमस्कार केला आणि तिन्ही देवांना भोजनासाठी पानावर बसवण्याची विनंती केली. तिही देव पानावर बसले आणि अनुसूया वाढायास आले. त्यावेळी एक चमत्कार घडला. तिही देव बालक बनले. अनुसूया हे दृश्य पाहून गोंधळून गेली. एवढ्यात अत्री ऋषी स्नान करून आश्रमात आले. त्यांनी हा चमत्कार जाणला. त्यांनी बालकांना नमस्कार केला. पत्नीलाही नमस्कार करण्यास सांगितले. देवांनी सांगितले, इंद्राने आम्हाला अनुसूयाच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी पाठवले होते. आम्ही तिचे पतिप्रेम पाहून थक्क झालो. इंद्राला ही सर्व माहिती सांगू. अत्री ऋषी म्हणाले, या बालकांचे काय करायचे? देव म्हणाले, ही बालके येथेच राहतील. मोठेपणी एकरूप होऊन दत्तावतार सर्वांना दिसू शकेल. सर्व भाविक या त्रिमूर्तीची भक्ती करतील. एवढेच बोलून देव निघून गेले. ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्ती म्हणजेच दत्तात्रेय होय. भाविक लोक गुरुवारचा उपवास करून दत्तात्रेयाची आराधना करतात. अनेक गावात दत्त मंदिर उभारले गेली आहेत. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हजारो भक्तांना श्री दत्तात्रेयाची कृपा लाभली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.